श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच असणार, कारण तुम्हाला मी पॉझिटिव्हच एनर्जी देत असते. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहण्यासाठीच माझ्याशी कनेक्ट आहे, जेणेकरून तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली राहावी, दिवस दिवस तुमचा चांगला जावा, यासाठी तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात. आताची एनर्जी जी आहे ती धनुराशीसाठी 6 तारखेची एनर्जी कशी आहे हे आपण चेक करणार आहोत. यासाठी मी तुमची एनर्जी पहिला चेंज करून घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांच्या आयुष्यातून सगळ्या नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ देत, त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येऊ दे, सर्व दुःख नाहीसे होऊ देत, आनंद, सुख, समाधान, शांती त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ दे. श्री स्वामी समर्थ. धनुराशीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी सुरू आहेत, कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. श्री स्वामी समर्थ. चिडचिडी स्वभाव थोडा राहणार आहे, अबंडन्स आहे, आज लक्ष्मी स्थिर राहणार आहे तुमच्यामध्ये. थोडीशी चिडचिड, वादवाद, भांडण वगैरे अशा काही गोष्टींवरती जास्त तुमचा फोकस राहणार आहे. पण ते करू नका, जेणेकरून तुम्हाला त्यातलं काहीच कळणार नाही किंवा काय होतंय, काय घडतंय हे तुम्हाला माहीत नाही. फक्त आज काहीतरी भांडण होतंय, किरकिर होते, त्रास होतोय, हे एवढंच दिसतं आहे तुम्हाला, पण ते कशामुळे होतंय हे तुमच्या लक्षात येत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. आजारपण, काहीतरी दुखतंय, काहीतरी होतंय, अचानकपणे काहीतरी दुखतंय, थांबतंय, परत हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, डोके दुखतंय, अशा काही गोष्टी आज दिवसभरामध्ये तुमच्या घडताना दिसत आहे. तुम्हाला त्रास होताना दिसत आहे, पण धनलाभ तुम्हाला आज चांगल्या बऱ्यापैकी होताना दिसत आहे. तिकडून तुमचं आज नशीब खूप छान आहे, उजळ आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला कंप्लीट होताना आज दिवसभरामध्ये दिसत आहे. अशुभ आहे ते 5 आहे, शुभ आहे ते 4 आहे. ह्या दोन्ही अंक लक्षात ठेवायचे आहे. दोन्ही अंकावरती आज दिवसभरामध्ये फोकस करायचा आहे तुम्हाला. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि होता तेवढं वाद करायचा नाही, वादावरती नियंत्रण ठेवायचं आहे. एकवचनी राहायचं आहे, द्विधा मनस्य ते करायचे नाही आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये बॅलन्स व्यवस्थित राहिला पाहिजे. आज दिवसभरामध्ये चंचलता नाही पाहिजे, मन स्थिर पाहिजे, जेणेकरून वादविवाद झाला नाही पाहिजे. त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेता आला पाहिजे. बडबड केली किंवा जास्त टेन्शन घेतलं किंवा बडबड जास्त करून वाद घातला तर आपलं मनस्थिती बिघडते, निर्णय घ्यायची मनस्थिती आपली राहत नाही. त्यामुळे ह्याच्यावरती जास्त फोकस ठेवायचा आहे, जेणेकरून आपली मनस्थिती बिघडली नाही पाहिजे, मन बॅलन्स राहिला पाहिजे. शांततेने विचार करायचा आहे आज दिवसभरामध्ये कोणत्याही गोष्टीचा, तरच त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे. गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते आपण बघूयात. गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेम करण्याची कपॅसिटी तुमच्यामध्ये आज दिवसभरात पाहिजे, कारण प्रेमानं बोलणे, प्रेमानं राहणे, एखाद्याला जीव लावणे किंवा चांगलं बोलणे हे सुद्धा तुमच्यामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे आज दिवसभरामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज फॉलो करायच्या आहे. बालिशपणा जास्त ठेवायचा नाही आहे, बालिशपणासुद्धा आज दिवसभरामध्ये राहील. थोडासा हसणं, खेळणं, बोलणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या आज दिवसभरामध्ये राहतील. बालिशपणा स्वभाव आणि बालिशपणा वागणं, प्रेरित राहणं, प्रेम एकमेकांना देणं, ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला फॉलो करायच्या आहे, जेणेकरून इथं जो वादविवाद दिसत आहे त्याच्यावरती कुठंतरी म्हणजे पूर्ण विराम मिळेल आणि चांगल्या काही गोष्टी आहेत ते गणपती बाप्पा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत, ते फळ तुम्हाला घ्यायचं आहे. दिवसभराची सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ किंवा ही एनर्जी पोस्ट म्हणजे शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासुद्धा आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा येऊ शकते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.